नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये बी-एड, एम-एड, एम-पी-एड या बी-पी-एड, पी-एल-सी-टी हे जे काही विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी एक नवीन अपडेट आलेली आहे. खूप विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही फिलअप केलेले असणार आहात. ॲप्लिकेशन फॉर्म केल्याच्या नंतर खूप विद्यार्थ्यांचं त्यामध्ये मिस्टेक झालेल्या असतील. नेममध्ये मिस्टेक झालेल्या असेल, डी-ओ-बीमध्ये काही मिस्टेक झाल्या असतील किंवा तुम्ही फिमेलच्या ऐवजी मेल वगैरे टाकले असेल किंवा तुमची जन्मतारीख किंवा अनेक अशा काही मिस्टेक तुम्ही या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जर केल्या असेल आणि ते जर तुम्हाला त्या चेंजेस करायचे असतील, तर त्याच्यासाठीच नवीन ऑफिशियल अपडेट आलेली आहे. त्याचीच इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जातील. सो त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. जर नवीन स्टुडंट असतील, तर त्यांनी हा जो चॅनल आहे, हा तुमचा चॅनल आहे. तर नक्की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आता आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलेलो आहोत आणि नवीन जी अपडेट आलेली आहे, ती आपण यामध्ये बघूया. यामध्ये नवीन अपडेट आलेली आहे, की एडिटिंग फॅसिलिटी फॉर द कोर्सेस एम-एड, एम-पी-एड, बी-पी-एड, बी-एड, एम-एड आणि बी-एड ई-एल-सी-टी. सो एडिटिंग फॅसिलिटी म्हणजेच काय? तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून तुम्ही जे काही तुम्हाला नेम, जे काही चेंजेस करायचे आहे, तुम्ही चेंजेस करू शकता. पण कोणत्या गोष्टी तुम्ही चेंज करू शकता, त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. कोणत्या डेटला तुम्हाला चेंजेस करायचं आहे, तेही तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे? जसं की यामध्ये नोटीस मी ओपन केलेली आहे आणि नोटीसमध्ये जर आपण बघितलं, पब्लिक नोटीस ही आलेली आहे एडिटिंग फॅसिलिटीसाठी. यामध्ये जर बघितलं जे काही तुम्ही सी-ई-टी ॲप्लिकेशन फॉर्म जो तुम्ही फिलअप केलेला आहे, रजिस्ट्रेशनचा, जो काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप केलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी काही मिस्टेक केल्या असतील, त्या तुम्ही यामध्ये चेंजेस करू शकता. काही विद्यार्थ्यांनी इन्कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तो ठेवलेला आहे. सो त्यासाठी ते जे विद्यार्थी आहेत, ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण फिलअप करू शकता. रजिस्ट्रेशनची जे काही फीज असेल ते तुम्ही पे करू शकता. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये ईमेल दिलेले होते आणि काही मिस्टेक त्यामध्ये होत्या काही विद्यार्थ्यांच्या. त्यासाठी ही विंडो आता ओपन करण्यात येणार आहे. यामध्ये तुम्ही काय चेंजेस करू शकता, कोणत्या गोष्टी यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता, त्याची तुम्हाला यामध्ये माहिती मी देत आहे. कॅन्डिडेट नेममध्ये जर तुमचे काही चुका असतील, तर तुम्ही यामध्ये चेंजेस करू शकता. डेट ऑफ बर्थमध्ये काही चेंजेस असेल, डेट ऑफ बर्थ चुकीची टाकली असेल, तर ती तुम्ही यामध्ये चेंजेस करू शकता. फोटोग्राफ जर कोणता चुकीचा तुम्ही अपलोड केला असेल, तो तुम्ही चेंजेस करू शकता. सिग्नेचर तुम्ही चेंजेस करू शकता आणि जेंडर म्हणजे मेलच्या ऐवजी फिमेल झाला असेल किंवा फिमेलच्या ऐवजी मेल जर झाला असेल, तर अशा पद्धतीचे ह्या ज्या 5 गोष्टी आहेत, त्या तुम्ही चेंजेस करू शकता आणि काही विद्यार्थ्यांनी फीज वगैरे पे केली नसेल, तुम्ही फीज पे करू शकता. सो हे जे चेंजेस आहेत, ते तुम्ही चेंजेस करू शकता. यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असू शकतो, की सर यामध्ये आम्ही ॲड्रेस चुकीचा टाकलेला आहे. एक्झाम सेंटर आम्हाला चेंजेस करायचं आहे. तर अशा ह्या एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये काही चुकीचं मेन्शन केलेलं आहे. तर ते आम्ही चेंजेस करू शकतो का? तर ते तुम्ही चेंजेस नाही करू शकत. कारण की जेव्हा तुम्ही हॉल तिकीटला म्हणजे एक्झामिनेशनसाठी जाता, तेव्हा तुम्हाला हॉल तिकीट इम्पोर्टंट आहे आणि हॉल तिकीटमध्ये या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. सो या गोष्टी जर तुमच्या प्रॉपर असतील, तर तुम्हाला काहीही चेंज करायची गरज नाही आहे आणि जर या गोष्टी जर तुमच्या चेंजेस करायच्या असतील, तर तुम्ही चेंजेस करू शकता. ती डेट कोणती आहे, ते तुम्हाला मी आता सांगत आहे. यामध्ये मी ऑलरेडी सांगितलं, की इन्कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म जर असेल तुमचा, तर तुम्ही ते चेंजेस करू शकता. जसं की रजिस्ट्रेशन फी जर पे करायची असेल, तर तो इन्कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुमचा. तो तुम्ही रजिस्ट्रेशनची फी पे केल्याच्यानंतर तो फॉर्म तुमचा कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर मेन इम्पोर्टंट आहे, की तुम्हाला यामध्ये चेंजेस कधी तुम्ही करू शकता. The period of making about changes paying registration fee is between 3rd March 2025 पासून ते 5 मार्च 2025 पर्यंत तुम्ही हे चेंजेस करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना चेंजेस करायचे आहेत 3 मार्च 2025 ते 5 मार्च 2025 या डेटमध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा जो लॉगिन आहे, तो तुमचा लॉगिन जो काही आयडी आहे तुमचा, त्यामध्ये लॉगिन करायचं आहे आणि जे काही तुम्हाला चेंजेस करायचे आहेत, नावामध्ये चेंजेस असेल, डेट ऑफ बर्थ, फोटोग्राफ, सिग्नेचर हे काही जे काही चेंजेस करायचे असेल, ते तुम्ही चेंजेस
करू शकता. ओके. त्यानंतर नवीन अपडेट याच्यामध्ये हे पण दिलेलं आहे, रजिस्ट्रेशन लिंक फॉर न्यू कॅन्डिडेट्स. आता जर कोणी रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर ते रजिस्ट्रेशन आत्ता तुम्ही करू शकत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांचं काही चेंजेस बाकी होते म्हणून त्यांनी तसाच फॉर्म ठेवला असेल, ते विद्यार्थी लॉग इन करून आपली पूर्ण प्रोसेस करू शकतात. फीसाठी काही प्रॉब्लेम असेल, फी पे केली नसेल, तर ते विद्यार्थी लॉग इन करून पे करू शकतात. पण नवीन कॅन्डिडेट असेल, ज्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही, असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकणार नाही. सो ही इम्पोर्टंट नोटिफिकेशन आहे, जे नोटीस पब्लिश झालेली आहे. कारण की चेंजेस करण्यासाठी खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रश्न येत होते, की सर कधीपर्यंत रजिस्ट्रेशनची विंडो ओपन होईल, जेणेकरून आम्ही करेक्शन जे आम्हाला करायचं आहे, याचे करेक्शन करायचं आहे, तर आम्ही करेक्शन करू शकतो का? सो याची पूर्ण अपडेट तुम्हाला यामध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा तुमचा चॅनल आहे, तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.